लाईफलाईन महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूरची 5वी वार्षिक आमसभा संपन्न. 15% लाभांश जाहीर. दिनांक 5 ऑगस्ट 2026 ला सायंकाळी 6 वाजता गुजर सेलिब्रेशन रिंग रोड नागपूर येथे संस्थेची 5वी सन 2025-26 ची वार्षिक सर्वसाधारण सभा आमसभा संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर विश्लेषा मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे नागपूर जिल्हा पत व कर्मचारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे व सेवाश्री साईंचे अध्यक्ष मंगेश सातपुते यांच्या उपस्थितीत पार पडली. भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जोमदेवजी यांच्या फोटोला माल्यार्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व आर्थिक वर्षात ज्या सभासदांचे कळत न कळत सैनिक, शेतकरी, खातेदार व हितचिंतक इत्यादींचे निधन झाले त्या सर्वांना आदरांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. विषय पत्रिकेनुसार वाचन डॉक्टर नागेश्वर मदनकर, व्यवस्थापकीय संचालक यांनी केलं. सर्व 16 विषयाला सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर आश्लेषा मदनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीची माहिती उपस्थितांसमोर मांडली. या आर्थिक वर्षात संस्थेने 40 कोटींचा व्यवसाय केला असून तब्बल 31 लक्ष रुपये नफा कमवला आहे. संस्थेने या वर्षी ऑडिट वर्ग अ कायम ठेवला आहे. सभासदांना अल्पावधीतच 15% लाभ देत एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. लाईफलाईन महिला संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाकडे झेप घेतली असून ग्राहकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा दिल्या जात आहेत. उद्योजकांच्या व्यावसायिक भरभराटीसाठी QR कोड तसेच बचत ठेव खात्यावर 6% व्याज दिलं जात आहे. कॉल डिपॉझिटवर 30 दिवसांचे वर 6% व्याज वार्षिक देण्यात येते. संस्थेने वन टाइम लाईफ टाइम 10% SIP आणि SWP योजना अंतर्गत किमान 2000 दरमहा जमा केल्यास 28 वर्षात 25,13,777 व लाईफलाईन आयुष्यमान योजनेअंतर्गत दरमहा 96% रक्कम जमा केल्यास तेवढीच रक्कम आयुष्यभर व नंतर त्यांच्या वारसांना आजीवन परतवा देण्याची योजना आहे. 5व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी 101 झाडांची लागवड केली असून सभेस्थळी 49 सभासदांनी रक्तदान केलं. श्री राजेंद्रजी घाटे सर यांनी संस्थेचे सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केलं व संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती देऊन संस्थेने अल्पावधीत अवघ्या 5 वर्षात महिला प्रतिनिधी यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. सभेत नागपूर जिल्हा सहकारी बोर्ड नागपूरतर्फे सहकार विकास अधिकारी सौ RK जांगडे मॅडम यांनी उपस्थित सभासदांना सभादान प्रशिक्षण दिले. त्यात सरस्वत बँकेचे व्यवस्थापक आरती अहिरराव, सरस्वती पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे संचालक, सभासद फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत ज्येष्ठ नागरिक, उत्कृष्ट कार्य केलेले सभासद, 10वी व 12वी परीक्षेत 75% पेक्षा अधिक गुण घेऊन पास झालेले विद्यार्थी व पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर.